न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पाहिला. काय होत सिद्धांतामध्ये? विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षणाचे बल कार्य करत असतं. विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये जे आकर्षणाचे बल कार्य करत असतं ते बल ज्याला आपण गुरुत्वबल म्हणतो, हे बल काय आहे तर त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. म्हणजे जर पहिल्या वस्तूचं वस्तुमान m1 असेल, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2 असेल, तर दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. तर ह्या दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. बघा, आणि जर त्यांच्यामधील अंतर r असेल तर मात्र m1 m2 डिवाइडेड बाय r चा स्क्वेअर. म्हणजे त्याची जी अंतर आहे ह्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आणि मग गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगत असताना केपलरच्या नियमाचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगताना न्यूटनला कसा उपयोग झाला, कसा उपयोग केला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपणाला त्या दोन्ही मधला संबंध समजून घेऊया. आपण बघूया. समजा ग्रहाच्या भोवती सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह हे सर्क्युलर मोशन मध्ये आहेत. आपण लंबवर्तुळाकार आपण हा शब्द वापरलेला आहे जो केपलरचा पहिला नियम आहे. आणि ह्या सर्क्युलर मोशन मध्ये ती युनिफॉर्म आहे, म्हणजे सारखी आहे, एकसमान आहे. ही एकसमान वर्तुळाकार गती ज्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणतो आपण. ह्या प्रत्येक गतीला बलाची आवश्यकता आहे. आणि हे जे बल आहे हे बल अभिकेंद्री बल आहे. कसलं बल आहे? अभिकेंद्री बल. आता हे समजण्यासाठी आपण बघूया. तर समजा वस्तूची वस्तुमान जर m असेल, वस्तूची वस्तुमान m असेल, त्याची त्रिज्या r असेल आणि त्याची चाल जर v असेल, तर त्याचं बल जे आहे, ह्या बलाचं परिमाण जे आहे ते mv चा वर्ग भागिले r ह्या सूत्राने आपल्याला काढता येऊ शकतं. काय म्हणतो आपण? m वस्तुमान असेल, त्रिज्या r असेल आणि v चाल असेल, तर आपणाला ते जे बल आहे हे बलाचं परिमाण mv वर्ग डिवाइडेड बाय r भागिले r या सूत्राने काढता येऊ शकतो. जर ती वस्तू वर्तुळाकार गतीने गतिमान असेल, वर्तुळाकार मार्गाने गतिमान असेल, तर ते बल जे आहे ते अभिकेंद्री बल असणार आहे. सूर्य आणि ग्रहाचं उदाहरण आपण पाहूया. सूर्यापासून ग्रहाचे अंतर जर r असेल, वस्तुमान जर m असेल आणि वेग जर v असेल, तर आपल्याला mv वर्ग भागिले r या सूत्रानुसार काय मिळते ते आपण बघूया. समजा जर r ही त्रिज्या असेल तर वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना त्या वर्तुळाचा परिघ जो आहे तो 2πr आहे. वर्तुळाचा परिघ काय असणार आहे? 2πr आहे. आणि आपला त्याचा जर परिभ्रमणाचा काल ठाऊक असेल तर आवर्त काल ज्याला म्हणतो आपण t, याच्या सहाय्याने आपण ग्रहाची स्थिती काढू शकतो. तर t जर माहित असेल तर t 2πr भागिले t म्हणजे त्याचा वेग आहे किंवा त्याची चाल आहे. 2πr का बरं? कारण 2πr हे अंतर आहे. अंतर भागिले काल, अंतर भागिले काल 2πr भागिले t म्हणजे आपल्याला त्याची चाल मिळते. चालीचे सूत्र येत्या नव्हे आपण पाहिलेलं आहे. चाल बरोबर अंतर भागिले काल. तर अंतर किती आहे? परिघा एवढा. आणि काल किती आहे? तर t एवढा आहे. 2πr भागिले t. तर यावरून आपल्याला जे डेरिवेशन मिळते ते आपण काढूया. लक्षात आलं का? 2πr काय आहे? ते 2πr आहे त्याचा वर्तुळाचा परिघ. r काय आहे? त्याची त्रिज्या. t काय आहे? त्याचा वर्तुळाचा काल. आपल्याला ठाऊक आहे की ते जे बल असणार आहे अभिकेंद्री बल हे F बरोबर काय सूत्र होतं? mv चा वर्ग डिवाइडेड बाय r. mv चा वर्ग डिवाइडेड बाय r. पण v बरोबर काय म्हटलं आपण? v बरोबर 2πr डिवाइडेड बाय t. आता ह्या v ची किंमत आपण इथे ठेवूया. काय होईल बघा? f बरोबर m ला m, v च्या ठिकाणी पाहूया आपण 2πr डिवाइडेड बाय t याच्या कंसाचा वर्ग.
भागिले आर ला आर. आता हा कंस सोडून घेऊया आपण. काय होईल? एफ बरोबर एम ला एम, 2 चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय वर्ग, आर चा वर्ग आर वर्ग डिवायडेड बाय टी, आणि ह्या सगळ्याला डिवायडेड बाय आणखी एकदा आर. हे असे मिळेल. आता हा आर आणि हा आर कटेल, आणि इथे काय असेल मग? 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय टी चा वर्ग. हे असं असेल. बघा पुन्हा, आणि इथे एम आहे, अगोदर आपण लिहिलेलं इथं हा एफ. एफ बरोबर एम 4 पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. हे असं असेल. आता छेदाला आणि अंशाला आपण आर वर्गने गुणूया. म्हणजे काय? गुणिले आर वर्ग भागिले आर वर्ग. काय होईल? आर वर्ग आणि आर म्हणजे काय? आर चा घन. म्हणजे एफ बरोबर काय होईल? एम 4 पाय आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर आर स्क्वेअर. हे असं आपल्याला मिळेल. आता हे आर क्यूब आणि टी स्क्वेअर याला आपण बाहेर काढूया. म्हणजे काय? म्हणजे एफ बरोबर एम इंटू 4 पाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टी आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता ह्या आर क्यूब आणि टी स्क्वेअर, आर क्यूब आणि टी स्क्वेअर, हे जे आर क्यूब भागिले टी चा वर्ग, यावरून तुम्हाला काय आठवत आहे का? यावरून तुम्हाला केपलरचा तिसरा नियम आठवायला पाहिजे. तो केपलरचा तिसरा नियम काय सांगतो? केपलरचा तिसरा नियम असा सांगतो की आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू के. त्या ग्रह आणि सूर्य याच्यातील अंतर आणि त्याचा आवर्तकाल याच्यातले हे रिलेशन आहे. आणि तिथं ते आपल्याला केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार तो स्थिरांक आहे. म्हणजे आपण आर क्यूब डिवायडेड बाय टी चा वर्ग याच्याऐवजी आपण स्थिरांक वापरू शकतो. शेवटी आपल्याला या डेरिवेशन मध्ये आपल्याला असं मिळतं की एफ बरोबर एम 4 पाय डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू के. आता एम ची किंमत कॉन्स्टंट असणार आहे, ती स्थिर असणार आहे. एम ची किंमत स्थिर असणार आहे, 4 ची किंमत स्थिरच आहे, पाय ची किंमत स्थिरच आहे, हा के सुद्धा स्थिर आहे. म्हणजे जर एफ अभिकेंद्री बल जे आहे, सूर्य आणि ग्रह यांच्यातलं जे अभिकेंद्री बल आहे, हे अभिकेंद्री बल हे 1 2 3 4 ह्या 4 स्थिरांक. फक्त याच्यात बदलणारे चल कोणता आहे? तर आर चा वर्ग आहे. आणि सगळे अचल पद आहेत. आणि आर जो आहे तो प्रत्येक ग्रहाचा भिन्न भिन्न आहे. म्हणजे सूर्यापासूनचं प्रत्येक ग्रहाचं अंतर हे भिन्न भिन्न असल्यामुळं जे अभिकेंद्री बल आहे, हे अभिकेंद्री बल एखाद्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर जे आहे त्याच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजे आपण पुन्हा एकदा बघितलंय, एफ बरोबर जी इंटू m1 m2 डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर. याच्यात हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे, आणि फक्त हाच बदलतो. म्हणजे केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार चा आधार घेऊन न्यूटनने अभिकेंद्री बल हे त्या दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. एफ हे इथं सांगितले, त्याला इथे आलं आपल्याला ते एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर चा वर्ग. म्हणजे हे मिळवण्यासाठी न्यूटनने केपलरच्या तिसऱ्या नियमाचा आधार घेतला. आणि अशा प्रकारे न्यूटन आपल्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगत असताना, स्पष्टीकरण करत असताना, न्यूटनने या केपलरच्या नियमाच्या आधारे हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितलेला आहे.
सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला न्यूटन आणि त्याच्या डोक्यावर पडलेला सफरचंद किंवा त्यानं बघितलेला तो पडत असतानाचा सफरचंद हा एवढाच गुरुत्वाकर्षणाच्या शोधाच्या मागे गुरुत्वबलाच्या गुरुत्वत्वरणाच्या शोधामागचे एवढंच कारण नसून केपलरने जे नियम सांगितले त्यांच्या निरीक्षणावर आधारित असणारा हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा न्यूटनने मांडला आणि त्याच्यासाठी आपणाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि अभिकेंद्री बल याच्यामधलं जे रिलेशन आहे, याच्यामधला संबंध आहे, आपण मागं आपण पाहिलं की F is इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर म्हणजे अभिकेंद्री बल हे त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर याच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं असं गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार कोणी सांगितलं? न्यूटनने सांगितलं. F is इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. आता आपल्याला कधी कधी असाही प्रश्न पडत असेल की वर टाकलेला चेंडू खाली पडतो, पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करून घेते, परंतु हे चंद्राला पृथ्वी स्वतःकडे आकर्षित का करून घेत नसावी? चंद्र हा आपल्यापासून विशिष्ट अंतरावर स्थिर का असावा? याची काही कारण आहेत का? चंद्रावर आपलं गुरुत्वबल कार्य करते का नाही? हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या दुसऱ्या एका संकल्पनेकडे जावं लागेल आणि ती संकल्पना आहे त्वरणाची संकल्पना आणि ती आहे गुरुत्व त्वरण. बघूया. आपण आता पाहिलेलं आहे की अभिकेंद्री बल काय करतं. हे अभिकेंद्री बल कुठे आहे तर पृथ्वीच्या केंद्रामध्ये आहे आणि हे केंद्रात असणारं बल त्या वस्तूला आपल्याकडे खेचत असतं. आता वर जाणारी वस्तू जशी जशी वर जाते तसा तसा तिचा वेग कमी होतो. म्हणजे खालून कोणीतरी तिला खेचत असल्यामुळं एका विशिष्ट उंचीवर ती वस्तू जाऊन थांबते, म्हणजे तिथे त्या वस्तूचा वेग शून्य होतो. वस्तूचा वेग शून्य झाल्यानंतर ती वस्तू गुरुत्वबलामुळे खाली येते. आता हा जो वेगात होणारा बदल आहे, हा वेगात होणारा बदल कशामुळे आहे तर बलामुळे आहे. म्हणजे इथं बल काम करतं. हे जे बल आहे हे बल वेगात फरक पडतो. म्हणजे v मध्ये फरक आहे. v1 वेगळा आहे, v2 वेगळा आहे आणि आपल्याला ठाऊक आहे v2 वजा v1 भागिले t. हे काय सांगते तर 9वी मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. हे सांगते त्वरण a is equal to v2 minus v1 divided by 2 किंवा v वजा u भागिले t. v म्हणजे शेवटचा वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग भागिले काल. हा जो वेग बदलाचा दर आहे, वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण. आणि यासाठी कारणीभूत असलेले जे बल आहे ते बल गुरुत्व बल असल्यामुळं या त्वरणाला आपण असं म्हणतो गुरुत्व त्वरण. काय म्हणतो आपण? हे म्हणतो गुरुत्व त्वरण. आणि हे गुरुत्व त्वरण वस्तूवर कार्य करत असल्यामुळे ही वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने म्हणजेच क्षितिज लंब दिशेने, कोणत्या दिशेने? क्षितिज लंब दिशेने. हे क्षितिज लंब दिशेने कारण हे जे बल आहे हे अभिकेंद्री बल आहे आणि ते केंद्राच्या दिशेने त्या वस्तूला आपल्याकडे खेचते. आता F इज इक्वल टू ma हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. आणि हे जे त्वरण आहे हे त्वरण कसं आहे? हे सदिश आहे. हे सदिश आहे. सदिश राशी आणि अदिश राशी हे तुम्ही एकदा वाचलेलं आहे, ठाऊक आहे तुम्हाला. कुणाला म्हणेल सदिश राशी? हे सगळ्या ज्या भौतिक राशी आहेत ह्या सगळ्या भौतिक राशी ह्या सदिश आणि अदिश या दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. कशा विभागतात? आपण इयत्ता 8वी आणि 9वीला पाहिलेलं आहे की जर आपल्याला आईने सांगितले की जाऊन साखर आण तर सांगता जात असताना ते दिशेचा उल्लेख करावा लागत नाही. आपल्याला एखादी वस्तू आणायची असेल तर त्याला फक्त परिमाण सांगितल्यामुळे ती वस्तू पूर्णपणे व्यक्त होते, ती राशी पूर्णपणे व्यक्त होते. म्हणजे जर 4 मीटर कापड आणायचं असेल तर त्यासाठी दिशा सांगण्याची गरज नाही. अशा राशी ज्या केवळ परिमाण सांगितल्याने पूर्णपणे व्यक्त होतात त्यासना आपण म्हणतो अदिश राशी. परंतु ज्या राशी पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी परिमाणासोबतच दिशेची आवश्यकता असते तशा राशींना आपण काय म्हणतो? सदिश राशी. आणि त्वरण ही सदिश राशी. मग सदिश का बरं?
कारण ते एका विशिष्ट दिशेने पृथ्वीच्या गुरुत्व केंद्राच्या दिशेने ती वस्तू काय होते, विस्थापित होते, आपली जागा बदलते. आणि यामुळं ही राशी कशी आहे, सदिश राशी. तर सदिश काय आणि अदिश काय याबद्दल आपण थोडक्यात पाहिले. आता हे जे गुरुत्व त्वरण आहे, हे गुरुत्व त्वरण गुरुत्व बलामुळे असल्यामुळे आपण ह्याला mg असं म्हणतो. गुरुत्व त्वरण हे स्मॉल जी ने दर्शवतात. कशाने दर्शवतात, स्मॉल जी ने. हे कसं आपण आता पाहूया. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पाहिला आणि त्यामध्ये आपण पाहिलं की जी mm डिवाइडेड बाय r स्क्वेअर. पुन्हा एकदा मी न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत माहितीसाठी सांगतो. काय आहे गुरुत्वाकर्षण सिद्धांत? विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षण असतं. विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षण असतं आणि हे आकर्षणाचं बल हे त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. m आणि m हे त्याचे दोन वस्तुमान आहेत. ह्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि त्या दोन वस्तूमधल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. मग हे अनुपाताचं चिन्ह बदलण्यासाठी आपण काय केले, बरोबरचं चिन्ह दिले आणि इथे जी चा उल्लेख केलाय. हा जी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा आहे गुरुत्व स्थिरांक. काय आहे हा, गुरुत्व स्थिरांक. हे आपण पाहिलेले आहे आता थोड्या वेळापूर्वी. तर F बरोबर G, M stands for mass of earth म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, M म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान, डिवायडेड बाय R म्हणजे त्या वस्तूचं पृथ्वीपासूनचं अंतर, R चा वर्ग. आता यामध्ये G हा कॉन्स्टंटच आहे, हा M पण कॉन्स्टंटच आहे, हा पण M म्हणजे स्थिरच असणारा, बदल होणार नाही. हे तिन्ही स्थिरांक आहेत आणि फक्त बदल काय होणार आहे, R च्या वर्गामध्ये बदल नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचं पृथ्वीपासूनचं अंतर हे कमी जास्त होणार आहे. म्हणून F बरोबर mg आणि F बरोबर gmm डिवायडेड बाय r चा वर्ग. ह्याची काय राईट हँड साइड सारखीच आहे म्हणून आपण ह्याला असं लिहू शकतो mg बरोबर gmm डिवायडेड बाय r चा वर्ग. कारण दोन्हीची काय होती, राईट हँड साइड सारखी होती म्हणून लेफ्ट हँड साइड सुद्धा सारखी असणार आहे. म्हणून आता इथे एक m आहे आणि इथे एक m आहे, हे दोन्ही कटतील आणि g बरोबर कॅपिटल G इंटू m डिवायडेड बाय r स्क्वेअर. गुरुत्व त्वरण हे गुरुत्व स्थिरांक गुणिले पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर याच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हे सांगितले आपल्याला. आणि मग यावरून आपल्याला गुरुत्व त्वरण काढता येऊ शकतं. गुरुत्व त्वरण काढण्यासाठी आपल्याला ह्या तीन राशी माहिती असल्या तर आपल्याला गुरुत्व त्वरण काढता येऊ शकतं. आपल्याला जी चं मूल्य माहिती आहे, जी चं मूल्य माहिती आहे, जी कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे त्याचं मूल्य आहे 6.67 गुणिले 10⁻11. पृथ्वीच्या वस्तुमानाचं माहिती आहे आपल्याला वजन, आणि पृथ्वीचं अंतर पृष्ठभागाचं अंतर आपल्याला माहिती आहे 6.4 गुणिले 10⁶. ह्या किमती ठेवू आपण. F बरोबर gm डिवायडेड बाय r चा वर्ग आणि आपल्याला असं लक्षात येतं याचं उत्तर जे आहे g बरोबर याचं उत्तर आहे 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. मीटर पर सेकंदचा वर्ग कशाचं एकक आहे, त्वरणाचं एकक आहे. म्हणून स्मॉल g इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला गुरुत्व त्वरण काढता येऊ शकतं. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे 9.77 मीटर पर सेकंदचा स्क्वेअर एवढं असतं. मग पृथ्वीवर सर्वत्रच हे गुरुत्व त्वरण सारखं असतं का,
तर असं राहत नाही. असं का राहत नाही? पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं गुरुत्वाकर्षणाचे मूल्य सर्वत्र सारखं न राहण्याचं कारण काय आहे? कारण पृथ्वी ही सर्क्युलर नाही, पृथ्वी ही गोलाकार नाही, तर पृथ्वी काय आहे? ध्रुवाच्या ठिकाणी चपटी आहे आणि विषुववृत्ताच्या ठिकाणी ती फुगीर आहे. आणि त्या ध्रुवाच्या ठिकाणी चपटी असल्यामुळं आर ची किंमत जी आहे ती ध्रुवाच्या ठिकाणी कमी होते. आर ची किंमत कमी झाल्यामुळं आर चा वर्ग याने भागाकार आहे. यामुळे याची किंमत वाढते, जी ची किंमत वाढते. म्हणून ध्रुवाजवळ जिथं पृथ्वी चपटी आहे अशा ठिकाणी गुरुत्व त्वरण हे अधिक असतं. ध्रुवाजवळ काय असतं? अधिक असतं. परंतु विषुववृत्ताजवळ हीच पृथ्वी फुगीर आहे. यामुळं आरचं अंतर वाढतं. आरचं अंतर वाढल्यामुळं काय होतं? याची किंमत कमी होते. कोणाची? गुरुत्व त्वरणाची किंमत. म्हणून गुरुत्व त्वरण विषुववृत्ताजवळ किती आहे? 9.8. अशा प्रकारे गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे जसं जसं आपण पृथ्वीपासून त्या पृथ्वीच्या केंद्रापासून दूर जातो तसं तसं ते कमी होत जातं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते अधिक असतं. जसं पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते कमी जास्त आहे तसं पृथ्वीपासून जर आपण उंच उंच जात गेलो तर हे गुरुत्व त्वरणाचे मूल्य हे कमी 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 होत जाते. म्हणजे जर एखादं विमान पृथ्वीपासून 10 किलोमीटर उंचीवर असेल तर आरची किंमत ह्याचं पृथ्वी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं अंतर जे पृथ्वीच्या केंद्राचं आहे ते 6400 किलोमीटर एवढं आहे. 10 किलोमीटर म्हणजे अधिक 10 किलोमीटर होईल, म्हणजे हे होईल 6410 किलोमीटर. यामुळे पडणारा फरक हा तेवढा अधिक असणार नाही. परंतु जर आपण यानाचा विचार केला, अंतराळाच्या यानाचा विचार केला किंवा आपल्या उपग्रहाचा विचार केला तर मात्र आपल्याला असं लक्षात येतं की हे जे आहे की पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे कमी 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 होत जातं. उंचीनुसार जशी जशी उंची वाढते तशी तशी कमी होत जाते. पण जसं खोल जाऊ तसं आरची किंमत कमी होते. मग आरची किंमत कमी होत असेल तर गुरुत्व त्वरणाचं मूल्य वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही. जसं खोल जाऊ तसंही गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी होतं. कारण आपण जसं खोल जातो तसं तसं पृथ्वीचा पृष्ठभाग सुद्धा काय होतो? कमी 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 होत जातो. म्हणून आपल्याला गुरुत्व त्वरणाचं मूल्य खोल जात असताना किंवा उंच जात असताना दोन्ही वेळेला गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे कमी होताना लक्षात येतं. आता हे जे गुरुत्व त्वरणाचं मूल्य आहे या मूल्यानुसार आपण जर बघितलं तर पृष्ठभागावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते 9.81 एवढा मीटर पर सेकंदचा वर्ग एवढा असतो. शिखरावर एव्हरेस्ट शिखरावर म्हणजे ते 9.8 दिसत. उंची वाढली ते कमी झालं. जर एखादा फुगा आपण घेतला आणि तो 36 किलोमीटर उंचीवर सोडला तर मात्र त्या ठिकाणी ते 9.77 एवढं तुम्हाला काय दिसेल? गुरुत्व त्वरण दिसेल. तर अंतराळाच्या कक्षेमध्ये मात्र हे मूल्य 8.7 एवढं असेल. म्हणजे पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर आपणाला हे 8.7 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढं गुरुत्व त्वरण असलेलं दिसून येईल आपल्याला. अशा प्रकारे उंची वाढली की गुरुत्व त्वरणाचे मूल्य कमी कमी होत जातं. गुरुत्व बल आणि गुरुत्व त्वरण हे आपण दोन राशी पाहिलेले आहेत. आता आपण वस्तुमान आणि वजन ह्या भौतिक राशींचा आपण भाग पाहणार आहोत. काय आहे वस्तुमान? म्हणजे आपल्याला ठाऊक आहे वस्तुमान हे कॅपिटल एम ने दर्शवतात आणि वेग वजन हे डब्ल्यू ने दर्शवतात. ढोबळमानाने आपण वस्तुमान आणि वजन हे दोन्ही एकाच अर्थाने शब्द वापरतो, परंतु तसं नाही. त्यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. काय फरक आहे? वस्तुमान ही अदिश राशी आहे. वस्तुमान सर्वत्र सारखं असतं कारण वस्तुमान म्हणजे द्रव्य संचय. वस्तुमान म्हणजे द्रव्य संचय, परंतु वजन म्हणजे बल. ज्या बलाने पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे खेचते ते बल. म्हणजे वस्तुमान हे यम आहे. याचे एसआय एकक काय आहे? किलोग्राम. वजन हे बल आहे. याचे एसआय एकक काय? न्यूटन.
आणि मग वजन हे सर्वत्र सारखं नाही, वस्तुमान सारखं असतं. वजन हे जी ची किंमत बदलली की, कारण हे बल आहे, डब्ल्यू बरोबर म्हणजे काय, mg आहे. जी म्हणजे काय, गुरुत्वत्वरण आहे. गुरुत्वत्वरण बदलले की त्याची किंमत बदलते. म्हणून डब्ल्यू ची किंमत पृथ्वीवर सर्वत्र सारखी नसते, वजनाची किंमत सर्वत्र सारखी नसते. पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर r ची किंमत बदलली की जी ची किंमत बदलते, आणि जी ची किंमत बदलली की वजनाची किंमत बदलत असते. वस्तुमान आणि वजन हे पाहिल्यानंतर आपण आता पाहणार आहोत मुक्त पतन म्हणजे काय. पतन म्हणजे पडणे. दगड खाली पडतो, पण तो सरळ रेषेत पडतो, क्षितिज लंब रेषेमध्ये. पण झाडाचं पान पडत असताना मात्र ते सरळ रेषेत न पडता काय होतं, ते असे हेलकावे खात. काय कारण असावं, कारण हवेचं घर्षण बल त्या पानाला खाली पडू देत नाही. पण दगडाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. ज्या पदार्थावर केवळ गुरुत्वबलाचा प्रभाव आहे, अशा पदार्थ ज्यावेळेस पृथ्वीकडे खाली पडत असतो त्याला आपण म्हणतो मुक्त पतन असं. पृथ्वी प्रत्येक वस्तूवर काय करते, आपलं गुरुत्वबलाच्या सहाय्याने ते स्वतःकडे आकर्षित करत असते. परंतु एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून बाहेर पडताना जेवढा काय तो त्यासाठी लागणारा तो आरंभीचा वेग आहे, म्हणजे ह्या वस्तूला आपण वर टाकतोय, हे ठराविक उंचीवर गेल्यानंतर ते खाली, परंतु आपण याला एवढा बल लावायचं की ती वस्तू पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल, जिथे गुरुत्व प्रभाव शून्य असेल. त्यासाठी आपल्याला जेवढ्या वेगाने वस्तू वर न्यावी लागेल त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ एस्केप किंवा मुक्तीचा वेग. आणि हा मुक्तीचा वेग हा VSC असं दर्शवतात. आणि मुक्ती वेग म्हणजे काय, मुक्त पतन म्हणजे काय, गुरुत्वत्वरण म्हणजे काय, वजन म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे काय, केप्लरचा नियम, गुरुत्वाकर्षण सिद्धांत, अशा आपण बऱ्याच बाबीवर या पाठामध्ये प्रकाश टाकलेला आहे. स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर तुमच्यासाठी हे विज्ञान विषयाचे तास घेऊन येत आहे. स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटरच्या या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि याला लाईक करा. धन्यवाद.